गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील नागरा येथील शेतशिवार परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं धाड टाकून कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रोख रक्कम व मोबाईलसह एकूण 81,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 19 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नागरा शेतशिवार परिसरात धाड टाकली। यावेळी काही इसम 52 तास पत्तींवर पैशाची बाजी लावून जुगार खेळताना आढळले। पोलिसांनी पंचासमक्ष झडती घेतली असता रोख रक्कम 42,050 रुपये, 5 अँड्रॉइड मोबाईल व जुगार साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी हरीश तांडेकर, राजेश लिल्हारे, आकाश वाढावे, छन्नू बिरिया, रिंकल राजपाल, पिरतलाल उर्फ मुन्ना पतेहे, अल्ताफ राहीन या 7 जणांविरुद्ध पोलीस हवालदार संजय चव्हाण यांच्या तक्रारीवरून 163/2026 अंतर्गत कलम 12 महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गोंदिया ग्रामीण पोलीस करत आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।